राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. सो डेली ॲनालिसिसमध्ये आपण सुरू करूया आजचं ॲनालिसिस. आज 23 डिसेंबर आहे. आजच्या लेवल्स कशा प्ले झाल्या, काय झालं, आणि त्याच्यानंतर उद्यासाठी काय लेवल्स असतील. या ठिकाणी ट्रेंड चेंज झाला आहे आणि जर ॲक्टिव्ह असू तर आपल्याला या ठिकाणी ट्रेडसुद्धा भेटला असता. त्या ट्रेडचं टार्गेटसुद्धा या ठिकाणी डन झालेलं बघायला भेटतं. ठीक आहे, हा आपला ट्रेड असता आणि या ठिकाणी 1:2 आपलं टार्गेट असतं. सो हा ट्रेड जस्ट झालेला आहे आणि 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती JBP JPYला आपला हा ट्रेड थोडक्यात मिस झालेला आहे. ठीक आहे, AUD JPY एकदा आपण चेक करू. AUD JPYचा आज आपल्याला या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटतो. त्याच्यानंतर मार्केटनं ट्रेंड चेंज केलेला आहे. ठीक आहे, आता सध्यासाठी आपल्याला कुठलीही नवीन लेवल नाही आहे AUD JPYसाठी. सो उद्या आपण त्यामध्ये काय नवीन लेवल्स प्ले होतात दिसतात काय पण एकदा चेक करूया. ठीक आहे, याच्यानंतर युरो JPYमध्ये सुद्धा ट्रेंड चेंज झालेला बघायला भेटतो आणि आपल्यासाठी लेवल असेल ही. ओके, 1:2 टार्गेट असेल. ओके, त्याच्यानंतर आपण बघू NZD JPY. NZD JPY सध्या काही नवीन कुठलीही लेवल आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे. USD CAD काय सांगतं, USD CAD सुद्धा आपला आज स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटतो. त्याच्यानंतर मार्केटनं ट्रेंड चेंज केला आहे पुन्हा. त्याच्यानंतर आपल्याला आपला फिबो ड्रॉ करून एकदा आपण चेक करूया. ओके, सो आपल्याला ही एक खूप चांगली लेवल उद्या प्ले होताना दिसू शकते, 1:2 टार्गेट. त्याच्यानंतर युरो USDमध्ये काय झालं आहे, युरो USDमध्ये आज ऑलमोस्ट 1:1पेक्षा जास्त टार्गेट डन झाले. त्याच्यानंतर मार्केटनं रिव्हर्सल दाखवल्यानंतर आपला स्टॉप लॉस सेट झालेला आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे, त्याच्यानंतर NZD USD. ओके, NZD USDसाठी नवीन नवीन एरियाज आहेत. हा एक एरिया होता, त्याच्यानंतर हा एक एरिया आहे, पण मी एकदा चेक करूया. ओके, या आपल्या लेवलला येऊनच आपल्याला टार्गेट डन झालेलं बघायला भेटेल. ओके, आपल्याला या NZD USDमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या लेवलपासून टार्गेट डन झालेलं बघायला भेटते, पण आपण या ठिकाणी अवेलेबल नव्हतो. सो आपण हा ट्रेड कन्सिडर करणार नाही आहोत. सो स्ट्रॅटेजी जरी वर्क झाली तरी आपण ही लेवल प्रोव्हाइड केली नव्हती. सो जर्नलमध्ये आपण ही मेंटेन करणार नाही आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर GBP USDमध्ये काय चाललं आहे, GBP USDनं ट्रेंड चेंज केला आहे. ट्रेंड चेंज करून ट्रेंडला कंटिन्युएशनसुद्धा दाखवलेलं आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देऊन. ठीक आहे, हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल, हे चेंज ऑफ कॅरेक्टर असेल. या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरसाठी काय आपल्याला लेवल आहेत, जस्ट अ सेकंड. ओके, ओके, सो लेवलला तरी आपल्या आलेला आहे. या ठिकाणावरून आपण लॉंगची पोझिशन प्लॅन करूया. आपल्या स्ट्रॅटेजीवर आपण स्टिक राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1:2 टार्गेट जे होते ते होऊ देऊया, कारण आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. GBP USDचं सध्याचं ॲनालिसिस करून झाल्यानंतर या ठिकाणी US ऑईलमध्ये आपल्या लेवलला मार्केट आलेलंच नव्हतं. सो मी हे डिलीट करतो आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटतो आहे. त्याच्यानंतर या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरसाठी आपल्याकडे काय प्लॅन होऊ शकतो का एकदा चेक करूया. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला टार्गेट डन झालेलं बघायला भेटते, एकदा चेक करू.
ओके. सो हा ट्रेड सध्या सुरू आहे आणि या ट्रेडमध्ये 1:1 पेक्षा जास्त टार्गेटसुद्धा ऑलरेडी डन झाले. आपण चेक करूया की हे आपल्याला फुल टार्गेट US ऑइलमध्ये अचीव होताना दिसते की नाही. ठीक आहे. यामध्ये प्रॉपर AUD USD मध्ये या ठिकाणी आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटतो. त्याच्यानंतर हा थोडासा माझ्यासाठी एकदम स्ट्रॉंग असं मला वाटत नाही की यामध्ये स्ट्रॉंग कुठली लेवल सध्या तरी प्ले होईल. युरो GBP मध्ये आपण चेक करू. युरो GBP मध्ये मार्केट आपल्या लेवलला आलेलं नाही आहे. सो मी ते घालवतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ट्रेंड सेलिंगचा कंटिन्यू झालेला बघायला भेटतोय आणि त्याच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं तर आपल्या लेवलला मार्केट ऑलमोस्ट हिट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या लेवलला अजून मार्केट आलेलं नाही आहे, पण ऑलमोस्ट ही प्ले झाल्यासारखी आहे. सो मी ही लेवल पुन्हा देऊ शकत नाही. ठीक आहे. नॅसडॅक काय सांगतंय, नॅसडॅकमध्ये सुद्धा प्युअर साईडवेज मार्केट असल्यामुळं या ठिकाणी काहीही मी प्लॅन करत नाही आहे. गोल्डचं काय झालं आहे, गोल्डसुद्धा आपल्याला आपल्या लेवलपासून ऑलमोस्ट टार्गेटच्या दिशेनं गेलेलं होतं मगाशी. सो आज खूप चांगले ट्रेड्स होते जे की आपण बऱ्यापैकी मिस केलेले आहेत. ठीक आहे. 1:1.73 डन झाले. हा ट्रेड आपल्याला डन होतोय की नाही बघायचा. ठीक आहे. पण हा ट्रेड आपण दिलेला नव्हता. त्याच पद्धतीने जे ट्रेड्स दिलेले नव्हते, हा आपला JPYचा सुद्धा जस्ट झालेला आहे. हा सुद्धा ट्रेड आपण दिलेला नव्हता. याचं टार्गेट डन झालं आहे. सो हे आपण जर्नलमध्ये मेंटेन करणार नाही आहोत. ज्या आजचे आपण फ्रेश लेवल्स घेतलेत त्या लेवल्सवरती काम करून उद्याचे रिझल्ट्स कसे असतात आपण उद्या चेक करूया. थँक्यू सो मच. भेटू आपण उद्याच्या डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये.